कल्पना करा, समोर अथांग समुद्र, पलीकडे रावणाची लंका, मागे संपूर्ण वानसेना आणि मध्ये उभे आहेत भगवान श्रीराम. पण समुद्र मार्ग देत नाही. 3 दिवस प्रार्थना, 3 दिवस संयम, तरीही शांतता नाही. मग भगवान रामांना विजय कसा मिळाला? उत्तर आहे विजय एकादशी. समुद्र किनारे उभे राहून श्रीराम, डोळ्यात वेदना, माता सीतेची आठवण, धर्माची लढाई, वानरसेना अधीर, लक्ष्मण संतप्त. लक्ष्मण म्हणतात, भाऊ, हा समुद्र अहंकारी आहे, याच्यावर बाण सोडा. पण भगवान राम शांत आहेत. ते समुद्राला नम्र प्रार्थना करतात, हे सागरदेव, आम्हाला मार्ग द्या. 3 दिवस 3 रात्री, पण समुद्र शांत, मार्ग नाही. भगवान रामांच्या डोळ्यात प्रथमच क्रोधाची झलक दिसते. तेव्हाच एक तेजस्वी ऋषी प्रकट होतात. हे राम, केवळ शक्तीने विजय मिळत नाही, विजय मिळतो श्रद्धेने. भगवान राम नम्रतेने विचारतात, मग मार्ग काय? ऋषी सांगतात, फाल्गुन कृष्ण पक्षातील माघ कृष्ण पक्षातील विजय एकादशीचे व्रत करा. हे व्रत केल्याने अडथळे नाहीसे होतात, सागरही मार्ग देईन. भगवान राम एकादशीच्या दिवशी स्नान करतात. भगवान विष्णूंची पूजा करतात. ओम नमो भगवते वासुदेवाय. पूर्ण श्रद्धा, पूर्ण समर्पण. वानरसेनाही उपवास करते. संपूर्ण वातावरण दिव्य बनते आणि मग समुद्राची गर्जना मंद होते. लाटा शांत होतात. सागरदेव प्रकट होतात. हे राम, तुमच्या व्रताच्या शक्तीमुळे मी प्रसन्न आहे. नल आणि नील यांच्या साह्याने सेतू बांधा. राम सेतू बांधला जातो. प्रत्येक दगडावर रामनाम, प्रत्येक श्वासात श्रद्धा. त्या दिवशी सुरू झाली लंकेवर विजयाची वाटचाल. ही कथा फक्त भगवान रामांची नाही, आपल्या आयुष्यातही एक समुद्र असतो. करिअरचे संकट, अडचणी, आर्थिक अडचणी, नात्यातील ताण, मनातील भीती. आपणही 3 दिवस प्रार्थना करतो, पण मार्ग दिसत नाही. तेव्हा काय करायचं? विजय एकादशी आपल्याला शिकवते, अडथळे बाहेर नसतात, ते मनात असतात. काम, क्रोध, लोभ, भीती यावर विजय म्हणजेच खरी विजय एकादशी. जर तुम्ही विजय एकादशी करणार असाल तर पहाटे लवकर स्नान करा. भगवान विष्णू किंवा श्रीरामांची पूजा करा. दिवसभर फलाहार करा. ओम नमो भगवते वासुदेवाय जप करा. एकादशीची कथा ऐका. द्वादशीला पारण करा. श्रद्धा सर्वात महत्त्वाची आहे. जेव्हा समुद्र मार्ग देत नाही, तेव्हा बाण नव्हे, श्रद्धा मार्ग उघडते. भगवान रामांना विजय मिळाला कारण त्यांनी प्रथम स्वतःच्या मनावर विजय मिळवला. या विजय एकादशीला तुम्ही कोणत्या अडथळ्यांवर विजय मिळवणार आहात? कॉमेंटमध्ये नक्की लिहा. जय श्रीराम. आणि अशाच दिव्य कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय श्रीराम. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.